दीदी 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 क्या एक्सपेक्ट कर रही थी मीटिंग के लिए? महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जे घडलं तसाच काहीसा राजकीय भूकंप आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पाहायला मिळतोय का? कारण बंगालच्या राजकारणातून समोर येत असलेल्या घडामोडींनी सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती आणि सुरुवातीला ही नाराजी फक्त पक्षाच्या अंतर्गत बैठका आणि चर्चांपुरती मर्यादित असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता हा वाद थेट संसदीय स्तरापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जातोय. सर्वात मोठी आणि धक्कादायक चर्चा म्हणजे पक्षातील जवळपास 20 खासदारांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हे सर्व घडत असताना ममता बॅनर्जी या दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित होत्या. मिळालेल्या माहितीनुसार काही खासदारांमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाच्या संसदीय नेतृत्वात बदल व्हावा अशीही काहींची भूमिका असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की काही वरिष्ठ खासदारांच्या पुढाकारानं एक गुप्त बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर काही खासदारांनी वेगळ्या राजकीय पर्यायांवर विचार करायला सुरू केल्याचं बोललं जात आहे. याआधीही तृणमूल काँग्रेसमध्ये आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या आणि आता जर खासदारांच्या पातळीवरही अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर तो ममता बॅनर्जींसाठी दुहेरी राजकीय धक्का ठरू शकतो. आता इथे महत्त्वाचा आकडा समजून घ्यावा लागेल. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण 28 खासदार आहेत आणि जर चर्चेत असलेला 20 खासदारांचा आकडा खरा ठरला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 संख्याबळाचा मुद्दा निर्माण होऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला पक्षातील काही नेत्यांनी या सर्व चर्चांना नकारही दिलाय. काही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते तृणमूल काँग्रेससोबतच राहणार आहेत. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तृणमूल काँग्रेसमध्ये खरंच मोठी फूट पडणार आहे का, की हे फक्त नाराज गटाचं दबावाचं राजकारण आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ममता बॅनर्जी या संकटावर कशा मात करतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हा फक्त राजकीय दबाव आहे की मोठ्या फुटीची सुरुवात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.